आयटम म्हणतात लगेच इकडे तिकडे बघायला लागले कोण 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 कुठे, म्हणून मी लगेच आता खरं सांगू का, म्हणजे माझा या बोलण्याचा आणि ह्या काय आयटमवरती जो काय फालतू जोक मारला मी त्याचा काही संबंध नाही बरं का माझ्या अँकरिंगशी. पण कसं आहे, पु ल देशपांडेंनी म्हटलंय की सार्वजनिक पुणेकर जर का तुम्हाला व्हायचं असेल ना तर तिसऱ्या वाक्याला काहीतरी खासवण्यासाठी बोलायचं असतं. पण कसं दिसतंय सगळ्यांचं जेवण झाले भरपूर, लोक हसायला काही तयार नाही, तसा फालतू जोक होता एवढा काही नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी ओळखलं नाही. हॅलो हॅलो, नमस्कार, मी चंदू पाटील. नाही वाटलं नाही का, कसं नाव म्हणजे पाटील म्हणलं की कसं डोळ्यासमोर असं एकदम भारदस्त व्यक्तिमत्व, फेटा मिशा येतात ना. पण काय करू, मला मिशाच येत नाही. पण कसं माहितीये का तुम्हाला, मी ऐकलंय माहितीये का, म्हणजे इथे अमेरिकेतल्या मुलींना म्हणे मिशा वगैरे असलेला आवडत नाही, म्हणून म्हटलं बघा दिवाळीचं इव्हेंट आपलं काय फटाका वगैरे फुटले का, म्हटलं यावं इकडे. कसं आहे, मी आमच्या गावाकडनं आलो बरं का, आणि तिथं नाव कोणी माझं दुखणं ऐकून घेत नाही तो. मग इथे आलो, बघितलं असं लोकांना वगैरे, सगळे चांगले कपलनी सगळे संघटन कुठून आले होते. तर मला पण अशी माझी असं पूर्वीचं प्रेम प्रकरण वगैरे आठवलं बरं का. तुम्हाला सांगतो, माझं प्रेम प्रकरण पहिलं आपलं 4थीतलं बरं का. मी आणि पारू असे चिंचा खात एकत्र शाळेत जायचो. तुम्हाला माहिती आहे, मी असं तिला प्रपोज वगैरे केलं होतं. पण कसं आहे, आमची ना कायम 7:30 माहिती आहे का तुम्हाला, म्हणून ना तिचा तो एक खडूस बाप होता बरं का, देशमुख नावाचा, तो घेऊन गेला तिला. अरे बापरे, तुमचं देशमुख काय वाटते, आता तुमचं बीचं काय नाही बरं का, असं आपलं जनरल गावाकडचं होतं आमच्या. तर मग झालं असं की तो देशमुख आपल्या शहराला निघून गेला. मग मी काय करायचो वर्गात बसून, मग मी डायरेक्ट गायला सुरुवात केली. 4थी फच्या बाकावरती वचन दिले तू मला, खडूस बाप तुझा हा घेऊन गेला तुला. पण कसं आहे इथे पण म्हणजे मला लय बघायचं कोणाने मारलं माहिती का, ते म्हणले गाव नको गाव नको. पण आपण काय, आपण असं थांबणाऱ्यातलं काय नाही बरं का, असं मराठी माणूस आहे, ज्या मनात येतं ते करतो. आली लहर केला कहर, म्हणून मग काय करतो माहितीये का, आम्ही तसं डायरेक्टली म्हटलं चला डायरेक्ट तिला जाऊन शहरात जाऊन भेटणार, असं फुल एकदम प्लॅनिंग केलं. तसं माझ्या मित्रांना सांगितलं जरा चिठ्ठ्या बिठ्ठ्या पोहोचव म्हटलं जरा माझ्या, त्याने चिठ्ठ्या वगैरे पोहोचवल्या आणि मी गेलो तिच्या घराखाली बरं का. असं तिला हात बीक मारली, ती आली पण गॅलरीत. पण नशीब कसं असतं ना, तिचा बाप पण नेमका तेवढ्याच गॅलरीत आला. असं मी पाहायला आपला काहीतरी इकडे तिकडे बघतोय. मग मी काय करायचो, मला कळ ना काय करायचंय मला, म्हणून मी पटकन आपला झाडा मागे लागलो. आयला आमची ही पण लय भारी, तिने लायकाची खायला सुरुवात केली. निंबोणीच्या झाडा मागे चंदू लपला ग बाई, आज माझ्या बापाला झोप काक येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंदू लपला ग बाई. कसं आहे माहिती का, ही अशी आमची प्रेम कहाणी ना दरवेळेस अशी धक्केकाच येत असते. मला काय म्हणताय, आज तो सॉरी ते दिवाळीचं राहिलंच नाही का सांगायचं तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, या MMLAच्या दिवाळीच्याच कार्यक्रमात तुमचं सहज कसं आहे बघा, आम्हाला खंडाचं जेवण केलं की शब्दही बाहेर येत नाही. तुमचं सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. झालं बस स्वागत वगैरे, अजून नाही ना काय बोलायचं. हा ते ऐक सांगायचं होतं, मी आणि माझं मित्र इथे म्हणजे काय बोलून ते फारसं मनावर घेऊ नका, देशमुख मनावर नका घेऊ. हा नाहीतर मला बाहेर मारायचं तुम्ही मला. हे आपल्या सगळ्याची चेष्टा बिष्ट आहे ते, कारण कसं ऐकलं हो, मराठी माणूस नुसतं पेटतो अहो काही बोललं की माहितीये का, नुसत्या भावना भडकतात लगेच लोकांच्या. म्हणून असं माफी मागितली नाही एकदा की बरं असतं, मग आम्ही अपमान करायला मोकळे. अपमान म्हणलं की लगेच हसू आलं, बरोबर पुण्याकरताच आहे. तर मित्रांनो कसं आहे, आता मी तुमची जास्त बडबड वगैरे काही करत नाहीये, पण आता कार्यक्रम सुरुवात करायची आहे. तर आपण कार्यक्रमाची सुरुवात अशी भन्नाट करूया. मी काय म्हणतो, नेहमी आपण असं ते गणेश वंदनी वगैरे करतो ना सुरू, मी यावेळेस विचार काय केला, म्हटलं इथे सगळं हॉलिवूड आणि काहीतरी बॉलिवूडची गाणी म्हणे इथे गाणार आहेत लोक, नाचणार आहेत त्याच्यावरती, तर आपण पण तशीच आरती केली पाहिजे ना. तर मग आता कोण तो आता ते पिक्चर आलेला तो क्रिश म्हटलं त्याची आपण आरती गाऊया. तो ऋतिक रोशन माहिती आहे ना, म्हटलं त्याची आरती गाऊया.
एक पल का जीना फिर तो है जाना, तोहफा के लेके जाए दिल ये बताना, खाली हाथ आए थे हम खाली हाथ जाएंगे, बस प्यार के तो मिठे बोल मिलाएंगे, हरे ऋतिक हरे ऋतिक हरे ऋतिक हरे ऋतिक, जय आयुष्याताई, हरे ऋतिक हरे ऋतिक हरे ऋतिक हरे ऋतिक. तर असं कसं आरती विरती म्हणलं की जरा वातावरण प्रसन्न चैतन्याचं वगैरे होतं. साहेब चैतन्य वातावरण म्हणतोय, जर काय कसं फोडताय हा जरा आळस बी असताना आरामात द्या नंतर बिंतर. तर आता मी जास्त इथे बडबड करत नाही. मग असा टॉपिक काढलाच आहे प्रेम आणि लग्न वगैरे, तर सगळ्या लग्नोत्सुक लोकांसाठी आम्ही आमचा एक पहिला डान्स घेऊन आलो आहोत. तर प्रकृती सायला करत आहे एक धडाकेदार परफॉर्मन्स. धन्यवाद.